मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली। आजपासून 13 जुलैपर्यंत रॅली काढणार। 13 तारखेनंतर जरांगे भूमिका ठरवणार। खासदार अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। यावेळेला खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित। जरांगेंच्या मराठवाडा दौऱ्याअगोदर चव्हाण जरांगेंच्या भेटीला। अंतरवाली सराटीमध्ये जरांगे आणि खासदार अशोक चव्हाणांमध्ये 2 तास चर्चा। आमच्या चर्चेमध्ये राजकीय विषयच नव्हते, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे कोणीही दिलेलं नाही, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या सगेसोयरे मागणीबाबत मुख्यमंत्री चर्चा करून मार्ग काढतील, गुलाबराव पाटलांचा विश्वास। खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर। पालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा। महायुतीची आज संध्याकाळी 5 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक होणार। बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। 8 जुलैला शिंदे समिती 4 दिवसांच्या हैदराबाद दौऱ्यावर जाणार। मनोज जरांगेंची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत शिंदे समिती पुरावे जमा करणार। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आज कार्यकर्ता मेळावा। पुढच्या राजकीय भूमिकेसाठी तुपकर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्यत्व मिळाल्यानंतर नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा। भंडाऱ्यात झळकले नाना पटोले मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होणार अशा आशयाचे बॅनर। भाजपच्या प्रभारींची यादी जाहीर। विनोद तावडे बिहारच्या प्रभारीपदी कायम। प्रकाश जावडेकर केरळ, अजित गोपछडे मणिपूर तर रघुनाथ कुलकर्णींची अंदमान निकोबारच्या प्रभारीपदी निवड। विधान परिषद निवडणुकीत 12 उमेदवारांपैकी कुणाचीही माघार नाही। गुप्त पद्धतीनं मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता। पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर। अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक। नीट पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर। 11 ऑगस्टला 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार। 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका। गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल। गोपनीयतेचा भंग झाल्याचा कोणताही पुरावा नसताना संपूर्ण परीक्षा रद्द करणं तर्कसंगत नाही, प्रतिज्ञापत्रात उल्लेख। आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या 64 विशेष रेल्वे गाड्या नागपूर मिरज, अमरावती पंढरपूर, खामगाव पंढरपूर, भुसावळ पंढरपूर अशा विशेष गाड्या। महिलांना स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजनेचा विस्तार। ई पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये। राज्य सरकारची घोषणा। एमएमआरडीएच्या तिजोरीमध्ये खडखडाट। कर्ज उभारणी नंतर सुद्धा निधी अपुरा पडू लागल्यानं आता बाजारात रोखे विक्री करून निधी उभारण्याची वेळ। 50,000 कोटींच्या रोखे विक्रीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी। वसई ते ठाणे भुयारी मार्ग आणि उन्नत रस्त्याच्या 20,000 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी। गायमुख ते वसई बोगद्याने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड भाईंदरला अतिवेगानं जाता यावं यासाठी उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय। मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या 121 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण एप्रिल अखेर होणार, NHAIची माहिती। रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू गावापासून 5 किलोमीटर अंतरावरची जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित। वाडी खुर्द गावातील 125 हेक्टर म्हणजे 308 एकर जमिनीच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जारी। मुंब्र्यामध्ये डोंगरावर अडकलेल्या 5 मुलांची एनडीआरएफच्या जवानांकडून 10 ते 12 तासांनंतर सुटका। मुलं खेकडे पकडण्यासाठी डोंगरावर गेले होते अशी माहिती।
पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक. देखभालीचं काम करण्यासाठी ब्लॉक हाती घेतल्याची माहिती. 7 जुलैला रात्री 11:45 पासून रविवार सकाळी 5:15 रेल्वे आरक्षण बंद राहणार. PRS मध्ये अपडेट करण्याचं काम केलं जाणार असल्यानं 5.5 तास आरक्षण बंद असेल. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी. राज्यातल्या 288 मतदारसंघात मागवले इच्छुकांचे अर्ज. 10 जुलैपर्यंत अर्ज जमा करता येणार. काँग्रेसकडनं पत्र जारी. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक. मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी, तर विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा. विधानसभेच्या पूर्वतयारीबाबत बैठक होती. महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन मुंबईत सभा घेणार. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. बारामती आणि शिरूरमधली कामं मंजूर केली नसल्याची सुळेंची तक्रार. जिल्हा नियोजन समितीकडनं सापत्न भावाची वागणूक. सुळेंची माहिती. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला टोकन दर्शन सुविधा सुरू होणार. दर्शनाला होणारी गर्दी आणि व्हीआयपींचा त्रास कमी करण्यासाठी टोकन दर्शनाचा निर्णय. नाशिकच्या नांदगावमधल्या 6 तरुणांची नांदगाव ते पंढरपूर सायकल वारी. निसर्ग संवर्धनाचा संदेश देत 3 दिवसात करणार 372 किलोमीटरचं अंतर पार. अजित पवार आणि शरद पवार एकाच दिवशी तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार. बारामती ते काटेवाडी अजित पवार सहभागी होणार, तर पिंपळी इथं शरद पवार सहभागी होणार. कोल्हापूरच्या ज्योतिबा देवाच्या मूर्तीचं 7 ते 11 जुलै दरम्यान संवर्धन. भाविकांना कासव चौकातनं कलश आणि उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार. भिवंडीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे सखल भागात 2 फुटांपर्यंत पाणी. भाजी मार्केट, बाजारपेठ, कल्याण नाका, पटेल नगरमध्ये पाणीच पाणी. 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीमध्ये पावसाला सुरुवात. पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. जून महिन्याच्या अखेरपर्यंत न झालेली भात पिकांची लागवड आता मात्र जोमानं होणार. अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकरी जनआक्रोश आंदोलन. लंकेंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मुक्काम. महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान खासदार निलेश लंकेंकडनं दुधाचं वाटप. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटलं. लंकेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडनं दखलच नाही. प्रशासनानं निवेदन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाखाली यावं, अन्यथा गेट तोडून आत जाऊ, निलेश लंकेंचा इशारा. खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात आंदोलन. लंकेंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाईचं दूध काढलं. जिल्हाधिकारी जात असताना आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना खूप विचारपूर्वक करून आणलेली योजना. भाजपा आमदार संजय कुटेंची प्रतिक्रिया. तर योजनेबद्दल विरोधक खोटं नरेटिव्ह पसरवत असल्याचा कुटेंचा आरोप. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या अर्जावर नेत्यांचे फोटो. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोचा समावेश. पहिल्यांदा आलेल्या अर्जावर कुणाचाही फोटो नव्हता. सदनिका लाभार्थ्यांना लॉटरीमध्ये घर लागूनही ताबा दिलेला नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांचा सिडकोवर मोर्चा. मोर्चात शेकडोंच्या संख्येनं लाभार्थ्यांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या डोंगरगाव कवाळमध्ये रस्त्याची दुरावस्था. शाळेत जायला विद्यार्थ्यांचा चिखलातनं प्रवास. तत्काळ रस्त्यासह पुलाची दुरुस्ती करावी, ग्रामस्थांची मागणी. वाशिमच्या नंदीपेठ भागात खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त. तक्रार घेण्यासाठी अधिकारी नसल्यानं संतप्त नागरिकांनी रिकाम्या खुर्चीला घातला हार. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या दुरावस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वसईमध्ये काँग्रेसचं आंदोलन. महामार्गावरच्या खड्ड्यांवर फुलांची रांगोळी काढत जल्लोष करत आंदोलकांचा निषेध.
भिवंडीमध्ये महानगरपालिकेसमोर कुरेशी नगरमधल्या नागरिकांचं आंदोलन. कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून अनेक वेळेला तक्रार करून सुद्धा पालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाअंतर्गत येणाऱ्या कामांसाठी प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांनाच प्राधान्य द्यावं यासह इतर मागण्यांसाठी दिवंगत दिबा पाटील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ठेकेदार संघटनेचं आयुक्तांना निवेदन. पुण्याच्या कल्याणीनगरमधल्या अल्पवयीन मुलाचा 300 शब्दांचा निबंध बालहक्क न्याय मंडळाला सादर. निबंधात मृत्यू झालेल्या तरुणीचा एकदाही उल्लेख नाही. नागपुरात कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे नसल्यानं पती पत्नीची विष घेत आत्महत्या. 12 वर्षीय मुलीलाही दिलं होतं विष, मात्र मुलगी थोडक्यात वाचली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू. येवल्याचे गटविकास अधिकारी आणि प्रांत कार्यालयातल्या अव्वल कारकून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. विविध कामांसाठी लाच मागितल्या प्रकरणी दोघांनाही रंगेहात पकडलं. नवी मुंबईच्या शिवडी न्हावाशेवा बंदरावर सक्तवसुली संचालनालयाची मोठी कारवाई. कंटेनरमधनं छुप्या पद्धतीनं केली जात होती रक्तचंदनाची तस्करी. 6 टन रक्तचंदन जप्त. अधिक तपास सुरू. रायगडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातल्या शिक्षकाला लाच घेताना अटक. विद्यापीठाच्या वित्त विभागातल्या त्यांच्या कार्यालयातच लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई. मुंबईतल्या अंधेरी हिट अँड रन प्रकरणातला फरार टेम्पो चालकाला 4 दिवसानंतर अटक. टेम्पो चालकानं 2 तरुणांना दिली होती धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. वसईमध्ये मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या. घरात एकटेच राहत असल्याची माहिती. 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची पोलिसांना शक्यता. भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 सिरीजला आजपासून सुरुवात. रोहित शर्मा, विराट कोहली शिवाय टीम इंडियाचा T20 मधला नवा अध्याय सुरू. तेलंगणामध्ये बीआरएसचे 6 आमदार रात्रीतून काँग्रेसमध्ये. 6ही आमदार विधान परिषदेचे. गुरुवारी रात्री अमावस्या सुरू होण्यापूर्वी प्रवेश. 40 सदस्यांच्या विधान परिषदेत काँग्रेसचं संख्याबळ 6 वरून 12 वर. हाथरस दुर्घटनेतला मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला आत्मसमर्पण केल्यानंतर अटक. आज हाथरस कोर्टात हजर केलं जाणार. चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग आज हाथरसला जाणार. ऑगस्टमध्ये मोदी सरकार पडणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार. आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांचं मोठं भाकीत. राहुल गांधी आज गुजरातला जाणार. अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. राजकोट गेमिंग झोन, मोरबी दुर्घटना आणि सुरतमधल्या तक्षशिला आगीतल्या पीडितांचीही घेणार भेट. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आज जम्मू दौऱ्यावर. विधानसभा निवडणूक तयारीवर विचारमंथन करणार. तर गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये सहकार खात्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवची पत्नी देवीशासह हजेरी. यशराज फिल्म्सकडनं स्पाय युनिव्हर्स सिरीज सुरू. स्पाय युनिव्हर्समध्ये अभिनेत्री आलिया भट्ट सोबत अभिनेत्री शर्वरी वाघही दिसणार. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेते सत्यराज यांची एंट्री. चित्रपटात सत्यराज महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा 12 जुलैला विवाह सोहळा पार पडणार. काल संगीत सोहळा संपन्न. अनेक दिग्गजांची हजेरी. अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्याला रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेंचीही हजेरी. तर क्रिकेट जगतातून महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षी सोबत उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.